नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, घोडा या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय पहा, वारू. वारू म्हणजे काय? तर वारू म्हणजे घोडा. दुसरा पर्याय पहा, अश्व. अश्व म्हणजे काय? घोडा. तिसरा पर्याय तुरग. तुरग या शब्दाचा अर्थ सुद्धा घोडा असा होतो. म्हणजे तीनही शब्द घोडा या शब्दाला समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या, लिहून ठेवा. घोडा म्हणजे वारू, घोडा म्हणजे अश्व आणि घोडा म्हणजे काय? तुरग. पुढील प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती फातिमा बीबी. लक्षात ठेवा, न्यायमूर्ती फातिमा बीबी. पुढील प्रश्न पहा, अनुराग या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? विद्यार्थी मित्रांनो, नाही असं विचारलेलं आहे. पहा, अनुराग पहिला पर्याय आहे प्रेम. प्रेम हा शब्द अनुराग या शब्दाला समानार्थी आहे. दुसरा पर्याय पहा, प्रीती. प्रीती म्हणजे अनुराग, बरोबर आहे. लोभ. लोभ म्हणजे सुद्धा अनुराग. प्रेम, प्रीती, लोभ हे तीनही शब्द अनुराग या शब्दाला समानार्थी आहे. आपल्याला काय विचारलं? कोणता शब्द अनुराग या शब्दाला समानार्थी नाही? म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही हे झालं आपलं उत्तर. म्हणजे तीनही पर्याय अनुराग या शब्दाला समानार्थी आहे. पुढील प्रश्न पहा, पाण्याचे वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल विलासराव साळुंखेंच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू करण्यात आले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. पर्याय पहा, विचार करा आणि मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. पाण्याचे वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल विलासराव साळुंखेंच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू करण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुरंदर तालुका. पुरंदर. पुढील प्रश्न पहा, माथेरान हे डॅश डॅश वस्तीचे उदाहरण आहे. पर्याय पहा, रेषीय, जुळी, डोंगरमाथा, गोलाकार. योग्य उत्तर आहे डोंगरमाथा. माथेरान हे डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण आहे. पुढे पहा, सहाय्यक योजना कोणी सुरू केली? सहाय्यक योजना कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. सहाय्यक योजना लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली. पुढे पहा, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. उत्तर यायलाच पाहिजे. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे 1905. बंगालची फाळणी. विद्यार्थी मित्रांनो, झोपेत जरी विचारलं तरी उत्तर यायला पाहिजे. बंगालची फाळणी 1905. बंगालची फाळणी 1905. पुढे पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे विधान कोणाचं आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे विधान कोणाचं आहे? बाळ गंगाधर टिळक. पुढे पहा, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. शब्द काय आहे? किंकर. किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्यायामध्ये पहा, आवाज, बांगड्या, दास, काकण. योग्य उत्तर आहे दास. किंकर या शब्दाला समानार्थी शब्द आहे दास. पुढे पहा, खडे चारणे हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? खडे चारणे. तर पहा, शरण येण्यास भाग पाडणे. खडे चारणे म्हणजे काय? शरण येण्यास भाग पाडणे. पुढे पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे? योग्य उत्तर आहे 5. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहे. पुढे पहा, 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? योग्य उत्तर आहे मीर जाफर. मीर जाफर.
पुढे पहा, चंद्रगुप्त मौर्य यांचे मंत्री कोण होते? योग्य उत्तर आहे चाणक्य. चंद्रगुप्त मौर्य यांचे मंत्री चाणक्य हे होते. पुढे पहा, पोलीस पाटील या पदाची निर्मिती महाराष्ट्रात केव्हा झाली? पोलीस पाटील या पदाची निर्मिती महाराष्ट्रात केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 1857. 1857. पुढे पहा, नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? पर्याय पहा, नवेगाव, ताडोबा, चांदोली, पेंच. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे पेंच. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, वूल रिसर्च असोसिएशन कोठे आहे? वूल रिसर्च असोसिएशन योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. पुढे पहा, राष्ट्रीय उपभोक्ता दिन कधी असतो? राष्ट्रीय उपभोक्ता दिन योग्य उत्तर आहे 24 डिसेंबर. 24 डिसेंबर राष्ट्रीय उपभोक्ता दिन. पुढे पहा, मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? योग्य उत्तर आहे बाजीराव दुसरा. कोण होता? बाजीराव दुसरा. पुढील प्रश्न पहा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? योग्य उत्तर आहे मिस क्लार्क वसतिगृह. मिस क्लार्क वसतिगृह. पुढे पहा, मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? मरियाना गर्ता योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर. मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरात आहे. पुढील प्रश्न पहा, संविधानाची निर्मिती कोणत्या समितीने केली? संविधानाची निर्मिती कोणत्या समितीने केली? योग्य उत्तर आहे संविधान सभा. संविधान सभा. पुढील प्रश्न पहा, बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पुढे पहा, सिंह या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? सिंह. पहिला पर्याय पहा पंचानन, दुसरा पर्याय वनराज, तिसरा पर्याय केसरी आणि चौथा पर्याय आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो पहा, पंचानन हा शब्द सिंह या शब्दाला समानार्थी आहे. बरोबर आहे. वनराज म्हणजे सिंह. बरोबर आहे. केसरी म्हणजे सिंह. बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार? यापैकी सर्व. पहा, पंचानन, वनराज, केसरी आणि सिंह हे सर्व शब्द समानार्थी आहे. पुढे पहा, तू हळूच बोल जरा. तू हळूच बोल जरा. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायला विचारला आहे. हळूच म्हणजे काय? रीत आहे. तू हळूच बोल जरा म्हणजे बोलण्याची काय रीत आहे. योग्य उत्तर आहे रीतिवाचक. काय उत्तर आहे? रीतिवाचक. पुढील प्रश्न पहा, बिरजू महाराज हे नाव कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? बिरजू महाराज योग्य उत्तर आहे कथ्थक. लक्षात ठेवा, बिरजू महाराज हे जे काही नाव आहे ते कथ्थक या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईत खालीलपैकी कोणी सुरू केले? उत्तर यायलाच पाहिजे. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. दर्पण हे वृत्तपत्र आहे 1832 मध्ये मुंबईमध्ये कोणी सुरू केलं? योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा, बाळशास्त्री जांभेकर. विद्यार्थी मित्रांनो, कोठे सुरू केलं? मुंबई या ठिकाणी लिहून ठेवा. कधी सुरू केलं? 1832. कोणतं वृत्तपत्र? दर्पण. आणि कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न पहा, पान उतारा करणे. पान उतारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय पहा, विचार करा. पान उतारा करणे म्हणजेच काय? अपमान करणे. पान उतारा करणे म्हणजे काय? अपमान करणे. पुढील प्रश्न पहा, सालबर्डी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? सालबर्डी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे अमरावती. अमरावती. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे
जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले होते असे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.